नमस्कार. घर आणि नीतीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हे मस्त क्रिस्पी असं ग्रिल्ड सँडविच. हे सँडविच अगदी 10 मिनटात तयार होतं. तुम्ही हे मुलांच्या डब्याला देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकतात. तसंच हे सँडविच बनवताना एक आपण स्पेशल अशी चटणी बनवणार आहोत, तीसुद्धा अगदी कमी साहित्यात. चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. आजचं हे जे ग्रिल सँडविच आहे ते मी बनवणार आहे अगारोच्या ह्या प्री-सीझन ग्रिल पॅनमध्ये. हा कास्ट आयर्न ग्रिल पॅन आहे जो प्री-सीझन आहे. याला आणल्यानंतर फक्त धुवून लगेचच आपण वापरू शकतो, म्हणजे याला सीझनिंग करायची आवश्यकता नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा अगारोचा प्री-सीझन कास्ट आयर्न ग्रिल पॅन येतो 24 सेंटीमीटरचा. छान मस्त मोठा असा हा ग्रिल पॅन आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ग्रिल करू शकतो. जसं की सँडविचेस असतील, पनीर टिक्का आपण याच्यात बनवू शकतो. हा ग्रिल पॅन आपण गॅसवरती आणि इंडक्शनवरती सुद्धा वापरू शकतो. 24 सेंटीमीटरचा हा ग्रिल पॅन आहे आणि याला लाईफ टाईम वॉरंटी आहे. त्यासोबतच आपल्याला हे हँडल मिळतं, म्हणजे ह्या ग्रिल पॅनचं जे असं मोठं छान हँडल आहे त्याला पकडण्यासाठी, कवर करण्यासाठी आपल्याला एक दुसरं फॅब्रिक हँडल मिळतं. तर मग चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर इथे सँडविच बनवण्यासाठीची चटणी बनवून घेऊ. त्यासाठी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे, 8-10 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्यासोबतच इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. इथे मी साधारण 1 वाटी भरेल एवढी कोथिंबीर घेतली. 4 ते 5 आपल्याला इथे पालकाची पानं घ्यायची आहेत, ज्यामुळे ह्या चटणीला रंग छान येईल. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला. ही मिक्सरमधनं फिरवून घेऊ. चटणी तयार झाली आहे. आता इथे सँडविचसाठीची तयारी करू. एका बाउलमध्ये मी इथे घेतला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. एक छोटीशी शिमला मिरची घ्यायची, ती पण बारीक चिरून घ्यायची. एक काकडी घेतली आहे, साल काढलं आणि बारीक चिरून घेतली. आता हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे जे मिक्सचर आहे हे आपण अर्धा-पाऊण तास आधीसुद्धा बनवून ठेवू शकतो. फक्त सँडविच बनवायला घेताना याच्यात मीठ टाकायचं. मीठ जर आपण खूप आधी टाकलं तर याला पाणी सुटतं. तर आता सँडविच बनवताना यात चवीप्रमाणे मीठ टाकलं. एक छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला टाकला. पाव चमचा भरेल एवढं लाल तिखट आणि पाव चमचा भरेल एवढा गरम मसाला याच्यात ॲड केला. आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं. लाल तिखटाऐवजी जर आपल्याकडे चिली फ्लेक्स असतील, ऑरेगॅनो असेल, ह्या गोष्टींचा वापर तुम्ही इथे करू शकतात. चला, हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता हा अगारोचा जो कास्ट आयर्न ग्रिल पॅन आहे हा आता गॅसवरती गरम करायला ठेवू. याला गरम व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर इथे मी घेतले आहेत हे काही ब्रेडचे स्लायसेस. सुरुवातीला ह्या 2 ब्रेड स्लायसेसला बटर लावून घ्यायचं. बटर रूम टेम्परेचरचं असलं तर व्यवस्थित लावता येतं. आता ग्रिल पॅन थोडासा गरम झालेला आहे. ब्रेडची जी बटर लावलेली साईड होती ती ग्रिल पॅनवरती येईल अशा पद्धतीने ठेवायची. हे पहा, खालच्या बाजूने ही बटर लावलेली साईड ठेवली. हे दोन्हीही ब्रेड आपल्याला छान भाजून घ्यायचे. असं केल्यामुळे सँडविचला पाणी सुटणार नाही आणि सँडविच ओलसर होणार नाही, छान क्रिस्पी राहील. तर हे पहा, अगदी 2 मिनटं फक्त आपल्याला हे ब्रेड असे भाजून घ्यायचे आहेत. चला, ब्रेड भाजून झालेले आहेत, हे आता बाजूला काढू आणि बघू पुढची प्रोसेस. आता जी बटर लावलेली किंवा भाजून घेतलेली बाजू आहे तिच्यावरती आपण जी हिरवी चटणी बनवून घेतलेली होती ती लावून घ्यायची. त्यानंतर जे आपण काकडी, टोमॅटो आणि शिमला मिरचीचं मिक्सचर बनवून घेतलेलं होतं ते आपल्या आवडीप्रमाणे यावरती टाकायचं. आता दुसरी जी ब्रेडची स्लाईस होती त्याला बटर लावलेल्या बाजूलाच मी टोमॅटो सॉस लावून घेते. टोमॅटो सॉससोबतच आपल्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तो आपण इथे वापरू शकतो, किंवा मग ग्रिल सॉस असतो तो आपण इथे वापरू शकतो. तर हे पहा, टोमॅटो सॉस लावून झाला आहे. आता जे आपण काकडी टोमॅटोचं मिक्सचर ठेवलं होतं त्यावरती मी इथे चीजचं स्लाईस ठेवलं आहे. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकतो. त्यावरती टोमॅटो सॉस लावलेली स्लाईस ठेवायची आणि आता हिला आपण बटर लावून घेऊ.
हे पहा, अशा पद्धतीने बटर लावून झालं आहे. आता आपण हे जे सँडविच आहे हे छान ग्रिल करून घेऊ. सँडविच ग्रिल करण्यासाठी बटर लावलेली जी बाजू होती ती तव्यावर ठेवली आणि हे पहा, असं मध्यम गॅसवरती आपल्याला हे सँडविच आता ग्रिल करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर ह्या सँडविचला वरून छान दाब द्यायचा, म्हणजे छान व्यवस्थित भाजलंही जातं आणि त्याच्या आत जे आपण चीज टाकलं आहे किंवा जे काही सारण भरलं आहे ते सुद्धा दोन्ही ब्रेडच्या मध्ये अगदी व्यवस्थित बसतं, म्हणजे सँडविचमधून ते बाहेर येत नाही. आता ही जी वरची बाजू आहे हिला आपण आधी बटर लावलेलं नव्हतं, तिला आता बटर लावून घेऊ. 2 मिनटं हे सँडविच छान एका बाजूने भाजून झालं आहे. हे सँडविच आता उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धाच असंच प्रेस करून छान भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे आपलं हे जे ग्रिल सँडविच आहे किंवा अगदी झटपट तयार होणारं सँडविच आहे ते भाजून झालेलं आहे. बघू शकताय किती छान याला डिझाईन आलेली आहे. आता हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी छान असं क्रिस्पी असं सँडविच इथे तयार झालेलं आहे आणि आतून आपण जे सारण भरलेलं होतं त्यामुळे आणि हिरव्या चटणीमुळे जो सँडविचला रंग आला आहे तो तर काय सांगावं. चवसुद्धा खूप अप्रतिम लागते, छान लागते. अगदी झटपट तयार होतं हे सँडविच. मुलांना डब्यासाठी द्यायचं असेल तर घाईघाईतसुद्धा आपण हे बनवू शकतो. चला, आता सँडविच बनवून झालं, पण आता हा जो ग्रिल पॅन आहे हा क्लीन कसा करायचा. तर अगारोची जी कास्ट आयर्नची भांडी आहे ती आपण अगदी रफटप पद्धतीने वापरू शकतो. आपली जी नेहमीची भांडी आपण घासतो ना तशीच हिला घासून घेऊ शकतो. तर हा जो ग्रिल पॅन आहे याला आपली साधी जी घासणी असते तिच्याने आणि साबणाने म्हणा किंवा मग लिक्विड सोपने छान घासून घ्यायचं, अगदी व्यवस्थित धुवून घ्यायचा. अगदी आपली नॉर्मल भांडी आपण वापरतो तशाच पद्धतीने हे घासून आणि धुवून घ्यायचं असतं. फक्त त्यानंतर धुतल्यानंतर हा जो कास्ट आयर्नचा ग्रिल पॅन आहे किंवा कुठलीही कास्ट आयर्नची भांडी त्याला आधी स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याच्यावरती मॉइश्चर राहायला नको किंवा मग उन्हात वाळवून घ्यायचं. त्याच्यावरती 4-5 थेंब तेल टाकायचं आणि हे तेल ह्या तव्याला पूर्ण पसरून घ्यायचं. तर ह्या ग्रिल पॅनला तेल लावल्यामुळे ह्याची जी शेप लाईफ आहे ती वाढते, लवकर खराब होत नाही. तर हा अगारोचा प्री सीझन कास्ट आयर्न ग्रिल पॅन तुम्हाला सुद्धा मागवायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडून तो परचेस करू शकतात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.